तर आम्ही आता आलो आहे मंदिरात आल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे ठेवला, नारळ प्रसाद वगैरे सगळं करून दादाने नारळ फोडलेला आहे आणि आम्ही 5 मिनटं बसलो, जरा प्रसाद वगैरे खाल्ला. मग जाताना शेवटी एक व्हिडिओ घेतला, कारण मगाशी आल्या जरा गर्दी होती. मग देवाचं दर्शन घेतलं, खूप प्रसन्न वाटलं आल्यावर आणि खूप छान अशी यात्रा होती. छोटीशीच पण मस्त असं मन प्रसन्न करणारी यात्रा होती. आणि डिकसळमधून कोण माझा व्हिडिओ पाहत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण डिकसळच्या यात्रेला गेलं होतं आणि तिथून माझा व्हिडिओ बघता येते. आणि दादा माझा हट्ट करत होता खेळण्यासाठी, पण खेळणं काही चांगले नसतात त्याच्यामधली, पण मी घेतच नाही कधी यात्रेमधून जास्त काही. मग हे गेले त्याला मिल्कशेक पाजायला आणि तिथंच थांबले, मला बोलवलं नाही. मी गेले बघते तर काय हे खात बसलेत. मग काय मी पण खाल्लं मस्तपैकी मिल्कशेक वगैरे पिले, गार थंड जरा. आणि आता निघालो आहे घरी, म्हणजे पार्लरकडे, कारण पार्लरमध्ये बराच वेळ कस्टमर वाट बघत बसले होते. पाऊण तास बाहेर वाट बघत बसले उन्हाचं त्या बाळाला घेऊन. आणि मग मी काही यात्रा फिरली नाही, लगेच आले आणि बेबीचा हेअरकट करून दिला. त्यांना हेअरकट करायचा होता आणि स्पा पण करायचा होता. आधी स्पा वगैरे करून घेतला आणि हेअरकट केला मस्तपैकी. कस्टमाइज असं हेअरकट आहे, फेस फ्रेमिंग केलेली आहे त्यांनी. आणि मंदिरातनं डायरेक्टली आले, मग भूक खूप लागली होती. मग बहिणा खूप माझी देवासारखी आली, कारण मला भूक लागली होती, कोणीच नव्हतं. मग बिचारीने वडापाव आणून दिला स्टँडवरून. तिच्यानंतर तिचा हेअरकट केला, तिला मामाच्या गावाला जायचं होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला फॉलो करा. बाय.